नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भातच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कालपासून महिलांच्या खात्यावरती वितरित होऊ लागलेला आहे। त्या संबंधीचे मेसेज महिलांच्या मोबाईलवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतील। ज्या महिलांच्या मोबाईलवरती मेसेज आलेले नसतील अशा महिलांनी मात्र आपल्या आधार लिंक असलेल्या बँकमध्ये जाऊन या हप्त्या संदर्भातची चौकशी करायची आहे। तुम्हाला सलग 3 दिवस आपल्या हप्त्याची वाट पाहावी लागणार आहे, कारण की शासनामार्फत सलग 3 दिवस या हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे आज जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील, अनुदान आले नसेल, तर नक्कीच राहिलेल्या 2 दिवसापर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे आणि या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा झाली आहे का ते पाहायचं आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 3 दिवस होऊन सुद्धा जर अनुदानाची रक्कम आली नाही तर मात्र तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे। ती जी असणार आहे म्हणजेच KYC ची। ज्या लाडक्या बहिणींची KYC अगोदर केलेली आहे परंतु त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे, तर त्यांच्यासाठी शासनामार्फत पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ही सुवर्ण संधी 31 मार्च 2026 पर्यंत असणार आहे। म्हणजे ज्या महिलांची KYC पूर्वी झालेली आहे आणि नजर चुकीने त्यांच्याकडून KYC करताना चुकलेलं असेल, तर अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत आपली KYC दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अशा महिलांनी मात्र नक्की या संधीचा फायदा घ्यायचा आहे। चुकलेली KYC आपल्याला पुन्हा एकदा दुरुस्त करून घ्यायची आहे। ज्या महिलांची KYC करून सुद्धा दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव येत नसेल अशा महिलांसाठी मात्र मोठी अडचण निर्माण झालेली आहे। तर अशा महिलांसाठी सुद्धा पर्याय या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। तो कोणता असणार आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। व्यवस्थितरित्या ऐकायचं आहे, समजून घ्या तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे। समजा एखादी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्यांनी पूर्वी KYC केलेले आहे, परंतु सध्या अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेली नाही आणि त्याचबरोबर शासनामार्फत तारीखवाढ KYC साठी जी तारीखवाढ करून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव येत नाहीये। तर अशा महिलांनी मात्र आपल्या तालुक्यामधील महिला व बाल विकास कल्याण विभाग असणार आहे, या ठिकाणी जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तेथे जाऊन तुम्हाला आपली संपूर्ण कागदपत्रे त्यांच्यापुढे सादर करायची आहेत। म्हणजेच आपण पात्र असून सुद्धा आपल्याला अपात्र यादीमध्ये टाकलेलं आहे हे त्यांना त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला एक लेखी अर्ज करायचा आहे आणि त्या लेखी अर्जालाच आपली सविस्तर कागदपत्रे म्हणजेच आपण पात्र असल्या संदर्भाची सविस्तर कागदपत्रे जोडायची आहेत आणि तेथील अधिकाऱ्यांना ते जमा करून टाकायचं आहे। येणाऱ्या काही दिवसात तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल। पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात का अपात्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच पात्र यादीमध्ये तुमचा समावेश करून योजनेमधील तुमचा सहभाग सुरू ठेवला जाईल। परंतु तुम्ही अपात्र आहे असे ग्राह्य झाले तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा कोणताही लाभ शासनामार्फत दिला जाणार नाही। तर ही मित्रांनो चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिला विविध अडचणींना सामोरे जात आहेत। भरपूर महिलांना याबद्दलची या सिस्टम बद्दलची माहिती होत नाहीये, नक्की काय करायचं याबद्दल वारंवार त्या संबंधित सेतू सेंटर असेल किंवा विभाग असेल या ठिकाणी जाऊन चौकशी करत असतात। तर ही मित्रांनो अगदी साध्याने सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगितली। येणाऱ्या हप्त्या संदर्भात सुद्धा सविस्तर डिटेल दिली। आणखी 2 दिवस तुम्ही वाट पहा। जर 2 दिवसानंतर सुद्धा खात्यावरती हप्ते जमा झाले नाहीत तर मात्र नक्की या पुढच्या प्रोसेस तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना घर बसल्या आपल्या अडचणी समजून जातील आणि वेळेतच आपली कागदपत्रे सादर करून आपल्या त्रुटी दूर करून योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतील। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। या माहिती संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावरती नक्कीच आपण समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।